तर आज आपण गणेश चतुर्थीसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांची रेसिपी बघणार आहोत। हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवाल आणि यातील कोणता मोदक तुम्हाला सर्वात जास्त आवडतो तोही कमेंट्समध्ये सांगाल। सर्वात अगोदर सोप्या पद्धतीने परफेक्ट उकडीचे मोदक कसे करायचे तेच बघणार आहोत। दिलेल्या टिप्स वापरून नक्की करून बघाल। मोदकाच्या आतमधील सारणासाठी 1 चमचा तूप, 1 कप किसलेला ओलं नारळ, अर्धा कप गूळ, किंचित मीठ, 1 चमचा साखर घातल्यामुळे थंड झाल्यावर हे सारण कोरडं पडत नाही। गूळ वितळेपर्यंत आणि एकजीव होतपर्यंत हे सारण शिजवून घ्यायचं। गूळ वितळल्यावर आणखीन 2 ते 3 मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून वरून पाव चमचा वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड घातलेली आहे। हे थंड होण्याकरिता बाजूला ठेवून द्यायचं। वरच्या आवरणासाठी 1 कप पाणी, किंचित मीठ, 1 चमचा तूप आणि 1 मोठा चमचा दूध घालून याला उकळी आली की यामध्ये 1 कप इंद्रायणी तांदळाची पिठी घातलेली आहे। पिठी बारीक चाळणीने चाळून यामध्ये घालायची। इतर कुठला तांदूळ वापरत असाल तर यामध्ये 1 चमचा कॉर्नस्टार्च किंवा मग साबुदाण्याचं पीठ घालू शकता। हे एकजीव झाल्यावर गॅस बंद करून झाकण ठेवण्याच्या अगोदर थोडंसं थंड पाणी शिंपडून झाकण ठेवून 10 मिनिटे तसंच राहू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर हे गरम असतानाच वाटी किंवा ग्लासच्या मदतीने हे मळून घ्यायचं आहे। हात सहन करू शकेल इतपत गरम असताना हे हाताने जेवढं चांगलं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं। जेवढा चांगला मळाल तेवढीच पारी खूप मस्त होते। गोळा चांगल्यापैकी मळून झाला त्यानंतर वरतून 1 चमचा तूप घालून आणखीन मळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता गोळा अगदी मार्बलसारखा तयार झालेला आहे, कुठेही भेगा पडलेल्या नाहीत। तर तांदळाच्या पिठीमध्ये घोळून पारी लाटून घ्यायची। तुम्हाला जी ही पद्धत सोपी वाटत असेल ती वापरून मोदक वळून घ्यायचा। कळ्या किंवा पाकळ्या करायच्या असेल तर त्याही करू शकता। मला ही पद्धत सोपी वाटते। याने अगदी 15 मिनिटात मोदक तयार होतात। मोदक वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी उकळून घ्यायचं। स्टीमरच्या प्लेटवर ओलसर सुती कापड घालून मोदक पाण्यामध्ये बुडवून त्यावर ठेवायचा। वरतून आणखीन थोडंसं पाणी शिंपडायचं। झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटे हाय फ्लेमवर मोदक वाफवून घ्यायचे। गरमागरम बाप्पांसमोर ठेवायचे आणि मस्त गरम असतानाच यावर तुपाची धार घालून फस्त करायचे। यानंतर तळणीचे मोदक कसे करायचे ते बघूयात। सांगितलेल्या पद्धतीनुसार हे मोदक करून बघाल, घरच्यांसोबत बाप्पा देखील खुश होतील। तर वरील आवरणासाठी 1.5 कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, किंचित मीठ, पाव चमचा वेलची पूड, थोडीशी जायफळ पूड, 2 चमचे तूप गरम करून तुपाचं कडकडीत मोहन यामध्ये घालायचं आहे। अगोदर हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं। मूठ पाडली तर मूठ पडायला हवी। यानंतर थोडं थोडं दूध घालून पोळीसाठी जशी कणिक मळतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। सांगितलेल्या प्रमाणाला अर्धा कप दूध लागतं। गोळा मळून तयार आहे। याला अर्धा तास रेस्ट करण्याकरिता झाकून ठेवायचं। आतमधील सारणासाठी एका पॅनमध्ये 1 कप किसलेलं ओलं खोबरं 1 चमचा तुपामध्ये 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचं। त्यानंतर अर्धा कप चिरलेला गूळ, 1 छोटी वाटी काजू, बदाम व पिस्त्याचे काप घातलेले आहे। गूळ वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं। वितळल्यानंतर आणखीन 2 ते 3 मिनिटे परतल्यानंतर पाव चमचा वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड घातलेली आहे। हे सारण थंड होतपर्यंत वाट बघायची। तोपर्यंत अर्धा तास झाल्यावर कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार छोट्या चकत्या तयार करून घ्यायच्या। तुपाचा हात घेऊन पाऱ्या लाटून घ्यायच्या। तर या प्रमाणात 21 मोदक तयार होतात। सोबत करंजी सुद्धा होते। पातळ पारी लाटून घ्यायची। सर्व पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। एका वेळेस 6 मोदक तयार करतोय। 6 पाऱ्या ठेवलेल्या आहे, त्यावर 1 चमचा सारण घालायचं आणि तुम्हाला जी ही पद्धत सोपी वाटत असेल ती वापरून मोदक जो आहे वळून घ्यायचा। या पद्धतीने मोदक अगदी 15 मिनिटात तयार होतात। मोदक तळण्याकरिता तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम असताना मोदक यामध्ये घालायचे आहे आणि गॅसचा फ्लेम लो करून मंद गॅसवर सर्व बाजूने मोदक तळून घ्यायचे आहेत। चांगला असा खरपूस रंग आला पाहिजे। तर सर्व मोदक तळून घेतलेले आहेत। येत्या गणेश चतुर्थीला या पद्धतीने हे मोदक करून बघाल, खाणारे अगदी खुश होऊन जातात आणि हे मोदक 4 ते 5 दिवस मस्त टिकतात। यानंतर झटपट होणारे आणि खास करून लहान मुलांना आवडणारे चॉकलेट मोदक कसे करायचे ते बघूयात। तर त्यासाठी 2 पॅक कुठल्याही ब्रँडचे क्रीमवाले चॉकलेट बिस्किट घेऊन ते अगोदर कुस्करून घ्यायचे। यामध्ये थोडेसे काजू, थोडीशी वेलची घालून मिक्सरवर बारीक पूड तयार करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालून हे अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावर गरम करून थंड केलेले दूध घालून घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार साचा वापरून मोदक तयार करून घ्यायचे। यानंतर घरगुती साहित्यापासून झटपट पौष्टिक मोदक कसे करायचे ते बघूयात। गणेशोत्सवात कोणत्याही दिवशी प्रसादासाठी ट्राय करू शकता। यासाठी पॅनमध्ये अर्धा कप तीळ लो फ्लेमवर भाजून घ्यायचे। भाजल्यावर एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। पाव कप पोहे लो फ्लेमवर भाजून घ्यायचे।
पातळ पोहेसुद्धा घेऊ शकता. पोहे कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेतलेले आहे. हे सुद्धा बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. यानंतर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबरा किससुद्धा लो फ्लेमवर थोडा वेळ परतून घ्यायचा. भाजल्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचा. यासोबतच अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घातलेले आहे. सोबतच आवडीनुसार किंवा मग 3 पाव कप गूळ घातलेला आहे. जायफळ पूड, 1 लवंग आणि वेलची घातलेली आहे. हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. फिरवल्यानंतर हाताने एकदा एकजीव करून मोदकाचा साचा वापरून मोदक तयार करून घ्यायचे. तर हे 4ही मोदक करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.